मैत्रिणींनो, मी माधुरी, माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण अगदी कापसापेक्षा मऊ लुसलुशीत दही वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत। आपल्यापैकी एखादा कोणीतरी असा चुकून सापडेल की ज्याला दहीवडा आवडत नाही। चला तर मग हा सगळ्यांचा लाडका दहीवडा बनवूया। यासाठी मी 1.5 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे। साधारणपणे याला आपण 4 ते 5 तास भिजवून घेणार आहोत। आता याला असं चाळणीमध्ये ठेवून निथळून घ्यायचं आहे आणि चाळणीतली डाळ मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायची आहे। तर मी सुरुवातीला साधारणपणे 3 पळ्या डाळ घातलेली आहे आणि आता याला आपण थोडंसं पाणी घालून फिरवून घेतलेलं आहे। अगदी मोजून 2 चमचे पाणी घातलेलं आहे। शक्य होईल तितक्या कमी पाण्यामध्येच याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर ह्या पद्धतीने मी ही डाळ वाटून घेतलेली आहे। ह्याच पद्धतीने आपण 2 ते 3 बॅचमध्ये ही उडदाची डाळ वाटून घेणार आहोत आणि नंतर याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता उरलेली डाळ देखील मी मिक्सरच्या जारमध्ये घालून थोडंसं पाणी घालून ह्याला छान वाटून घेणार आहे। एकदम डाळ घालायची नाही, खूप जास्त डाळ घातली तर ती बारीक होत नाही। तर याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता सगळी डाळ बारीक करून घेतलेली आहे आणि याला असं एकाच डायरेक्शनमध्ये आपण ह्या पद्धतीने गोलाकार फेटून घेणार आहोत। ज्याच्यामुळे काय होईल, हे जे आपलं बॅटर आहे याच्यामध्ये आपण हवा भरतो आहे। तर थोडक्यात ह्या बॅटरमध्ये छान हवा भरून घ्यायची। याला एक असं 8 ते 10 मिनिट आपल्याला मस्त फेटून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे याच्यात हवा भरली जाईल आणि वडे मस्त लुसलुशीत होतील। तर हे मिश्रण फेटून झालंय। आता आपण बघणार आहोत की याच्यामध्ये हवा भरली गेली की नाही। एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे बॅटर टाकायचं आहे। हे जर पाण्याच्या वर तरंगलं तर समजून घ्यायचं आपल्या मिश्रणामध्ये एकदम परफेक्ट हवा भरली गेलेली आहे आणि मिश्रण एकदम हलकं झालेलं आहे। तर आता याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर देखील याला परत एकदा छान फेटून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरं देखील ॲड करू शकता, पण मी फक्त मीठच घालते। आता मीठ घातल्याच्या नंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत, ती म्हणजे गोड दही कसं बनवायचं। तर ह्याच्यासाठी मी साधारणपणे एक अर्धा लिटर दही घेतलेलं आहे। हे दही मस्त ह्या बीटरच्या साह्याने फेटून घेतलेलं आहे। आता याच्या आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत साखर। तर साधारणपणे मी एक 5 ते 6 चमचे पिठी साखर घातलेली आहे। पिठी साखर घालायची, त्याच्यामुळे याच्यामध्ये ती लवकर वितळल्या जाते आणि थोडंसं पाणी घालून हे दही जरासं पातळ केलेलं आहे, कारण घरचं दही असल्यामुळे दही खूप जास्ती घट्ट आहे। आता हे असं फेटायचं आणि हे दही फ्रीजमध्ये ठेवायचं। याच्या पुढची प्रोसेस आहे, हे कोमट पाणी घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये मीठ घातलंय आणि थोडासा हिंग घातलेला आहे आणि आपल्याला वडे तळून ते याच्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत। कोमट पाण्यामुळे वडे लुसलुशीत होतात आणि हिंग घातल्याने ते बाधत नाही। आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल तापलं की नाही कसं ओळखायचं, तर साधारणपणे असा वडा वर तरंगायला लागला की समजून घ्यायचं तेल तापलेलं आहे। आता तेल तापलं की याच्यामध्ये बाकीचे वडे आपण सोडून घ्यायचे आहेत। ह्या पद्धतीने ती मोठी जशी साईज हवी आहे त्या साईजनुसार वडे आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत आणि याला आपण मंद आचेवर तळून घेणार आहोत, म्हणजे हे आतपर्यंत तळल्या जातात। नाहीतर काय होतं, बऱ्याचदा वडे वरून वरून तळल्या जातात आणि आतमधून कच्चेच राहतात। तर ॲट अ टाइम खूप जास्ती वडे नाही सोडायचे, कढईमध्ये जेवढे बसतात तेवढेच सोडायचे आहे आणि हे वडे आता सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकतात एक साईडने तळल्या गेलेत। आता दुसऱ्या साईडने आपण याला उलटवून घेतलेलं आहे। तर ह्या रंगावर येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि हे वडे आता आपण जे कोमट पाणी करून घेतलं त्याच्यात घालून घेणार आहोत। आता दुसरी बॅच आपण वड्याची करून घेतोय। आता हे वड्याचा आकार मी थोडासा मोठा घेतलेला आहे। आता हे वडे सगळे आपण त्या कोमट पाण्यामध्ये घालून घेणार आहोत आणि अर्धा तास हे वडे अशाच पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत। आता अर्ध्या तासानंतर अशा हलक्या हाताने हे असे पिळून यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत। खूप जोरात असं प्रेस नाही करायचं, नाहीतर त्याचा चुरा होईल।
आता एक प्लेट घ्यायची आहे, हे भिजवलेले दहीवडे त्या प्लेटमध्ये घालून घ्यायचे आणि मग दहीवड्याची प्लेट आता आपण सर्व करून घेतोय। दहीवडे प्लेटमध्ये काढल्याच्या नंतर जे गोड दही आहे ते मस्त याच्यावर असं टाकून घ्यायचं आहे। आहा, मला तर ना खूप इच्छा होती लगेचच खाण्याची। तर आता याच्यावर हिरवी पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी घालून घेतोय आपण। तुम्हाला जर हवं असेल तर चटणीची रेसिपी देखील मी पोस्ट करेन। आणि ही आहे चिंच गुळाची गोड चटणी, तर ही देखील याच्यावर टाकून घ्यायची आहे। आता थोडासा चाट मसाला घातलेला आहे, लाल मिरची पावडर घालायची आहे आणि थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पावडर देखील ह्याच्यावर घालून घेतलेली आहे। वाह क्या बात है। तर मैत्रिणींनो, हा मऊ लुसलुशीत दहीवडा तुम्ही देखील नक्की ट्राय करा। दिसायला एकदम टेम्पटिंग दिसतोय, हे बघा मस्त। देखील हा दहीवडा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून आवडला की नाही नक्की सांगा। भेटूया अशाच माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।